50% रक्कम केंद्र सरकार देतं, 50% रक्कम राज्य सरकारने घालायची. तर शेतकरी मित्रांनो, या 4 योजनेचे पैसे खात्यात आज रात्रीपासून होणार जमा. काय संपूर्ण माहिती बघा समोर व्हिडिओमध्ये. शेतकऱ्यांच्या अवकाळी पाऊस, गारपीट, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा पीक विमा वगैरे सगळ्या अडचणीच्या संदर्भात त्यावेळेस शेतकऱ्याच्या पाठीशी नेहमीच हे शासन ठामपणे उभं राहत असतं. आणि त्या धोरणात्मक निर्णयामुळेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही त्या बाबतीमध्ये 2175 कोटी आणि पंतप्रधान पीक विमा योजनेच्या हप्त्याकरता 2768 कोटी हे शेतकऱ्यांना दिलेच गेले पाहिजेत, ते वेळेत गेले पाहिजेत. आणि त्याच्याकरता हे अल्पमुदतीच्या पीक कर्जाच्या करता 218 कोटी किंवा पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना त्याच्यामध्ये 100 कोटी. कांदा उत्पादकांना मागं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं होतं की आम्ही मदत करणार, त्याच्यामध्ये अनुदानाकरता काही कोटी रुपयाची कमतरता भासली होती, त्याच्यात 301 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे. अशा तऱ्हेने सभापती महोदय कृषी क्षेत्रासाठी आपण जवळपास 5563 कोटीची पुरवणी मागणी सादर केलेली आहे. सभापती महोदय, मला आदिवासी मंत्री विजय गावित साहेब, नरहरी झिरवाळ साहेब आणि आदिवासी अनेक आमदारांनी एक मागणी केलेली होती की बाबा आदिवासी विकासासाठी आम्ही 2058 कोटीची पुरवणी मागणी. सभापती महोदय, अनेक वर्ष निराधारांना 600 रुपये मदत व्हायची, नंतर ती 900 रुपये त्या ठिकाणी करण्यात आली. या सरकारच्या काळामध्ये ती 1500 रुपये करण्यात आली. हे खरोखरीच कौतुकास्पद आहे. आणि मग त्या लोकांना वेळेत, म्हणजे मागं मला आठवत आहे कधी कधी मी अर्थमंत्री असताना, दिलीपराव अर्थमंत्री असताना, देवेंद्रजी अर्थमंत्री असताना आम्ही अनेकदा असं ठरवायचो की बाबा निराधारांचे पैसे वेळच्या वेळेला नाही गेले तर जोपर्यंत निराधार व्यक्तींचे पैसे जात नाही तोपर्यंत त्या सचिवांनी स्वतःचा पगार घ्यायचा नाही, असं साधारण केलं की बाबा त्यांचे पैसे लवकर जावं, कारण त्या पैशावरच त्यांचं स्वतःची उपजीविका सभापती महोदय चालू असते. आणि त्याच्यामुळेच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, यापूर्वी 5773 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीशिवाय ही रक्कम वाढल्यामुळं नव्याने आम्हाला 2178 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद ही पुरवणी मागणीद्वारे ते करण्यात आली. आणि आता सभापती महोदय त्याच्यामध्ये खूप तक्रारी यायच्या, आता डायरेक्ट डीबीटी द्वारे या प्रदान करण्याच्या सूचना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागास देखील देण्यात आलेल्या आहेत. काही विभागांनी डायरेक्ट डीबीटी सुरू केले, परंतु अजून सामाजिक न्यायाने सुरू केलं नाही. सध्या ते विभाग एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे, मी शिंदे साहेबांना पण सांगितलं, शिंदे साहेब जर त्यांनी ते डीबीटी सुरू केलं नाही तर मग ज्या लाभार्थ्याला लाभ मिळाला पाहिजे त्याच्या अकाउंटला पैसे गेले तर बाकीचे जर डीबीटी करू शकतात तर सामाजिक न्याय का मागं पुढं करतायत. आणि म्हणून त्यांना 1 जानेवारी पासून कुठल्याही परिस्थितीत ते डीबीटी सुरू करायला सांगितलेलं आहे. शिष्यवृत्तीच्या बद्दल सातत्याने राज्य सरकारकडे तक्रार येत होती की शिष्यवृत्तीच्या बाबतीमध्ये पैसे मिळत नाही. आणि म्हणून आम्ही त्यांना विचारलं की बाबा ऑक्टोबर 2023 पर्यंत दायित्व किती ते सांगा. आणि त्यांनी ते 1549 कोटी सांगितल्यानंतर तेवढी पुरवणी मागणी आपण सभापती महोदय त्याच्यामध्ये केलेली आहे. पोलीस गृहनिर्माणला पण सन्माननीय सदस्य सारखी मागणी करत असतात, चांगल्या पद्धतीनं त्यांची घरं बांधून द्या, चांगल्या पद्धतीनं पोलीस स्टेशन करून द्या. त्याच्याकरता आपण तिथं 698 कोटी अधिकची पुरवणी मागणी ही दिलेली आहे. महाज्योती करता मागे सभागृहाला आणि मंत्रिमंडळामध्ये पण चर्चा झाली आहे, जे छगन भुजबळ साहेब साक्षीदार आहे, बाकीचेही सन्मानित सदस्य साक्षीदार आहे की जेवढे पैसे सारथीला दिले जातील तेवढेच पैसे हे महाज्योतीला दिले जातील. आणि म्हणून ती रक्कम भरून काढण्याच्या करता महाज्योतीच्या करता आपण 269 कोटीची तरतूद सभापती महोदय त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर सवलत मूल्य. तर शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे नवीन अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.